शेतकरी कामगार पक्षाचा 78वा वर्धापन दिन सोहळा पार पडत आहे आणि त्यानिमित्त तयारी सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे। माझ्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील आहेत, त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत। 78वा वर्धापन दिन सोहळा आहे, काय सांगाल, कशा प्रकारे तयारी सध्या या ठिकाणी सुरू आहे? आज कार्यक्रमाच्या अगदी एक तास अर्धा पाऊण तास आधी आपण या ठिकाणी चर्चा करतोय। अतिशय उत्तम अशी तयारी पनवेल उरण शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेली आहे आणि रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाच्या एकंदर इतिहासामध्ये हा वर्धापन दिन संस्मरणीय असा असेल अशा पद्धतीची अपेक्षा, अशा पद्धतीचा विश्वास मला व्यक्त करावा असा वाटतोय। अतिशय मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते या प्रांगणामध्ये येण्यासाठी निघालेले आहेत। एक अतिशय व्यवस्थितरित्या नियोजित सुनियोजित असा हा सोहळा होईल असा विश्वास। एकंदरीत लाल पूर्णपणे लाल जे मैदान आहे ते पूर्ण संपूर्ण ठिकाणी आता पाहायला गेलं तर एकंदरीत लाल वादळ जे या ठिकाणी दाखल होणार आहे। मात्र एक वेगळं चित्र सध्या पाहायला मिळतं ते म्हणजे महाविकास आघाडीचा तुम्ही मित्रपक्ष आहातच, मात्र राज ठाकरे असतील, राजू पाटील असतील यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे। आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, काही राजकीय वेगळी घडी बसणार आहे का? आमचे सरचिटणीस भाई जयंत पाटील हे हिंदी सक्तीच्या विरोधातील वरली डोमच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी होते। उद्धवजी ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब त्या ठिकाणी एकत्र आले। मराठीच्या हिताच्या दृष्टीनं आणि हिंदी सक्तीचा प्रयत्न शासन करतोय त्याच्या विरोधात जो महाराष्ट्रामध्ये एकंदर आगडोंब उसळला, त्याच्यातून काहीतरी चांगलं या महाराष्ट्राच्या दृष्टीनं साकारेल अशी आशा महाराष्ट्रातल्या जनतेला आहे आणि आमचे सरचिटणीस जयंतभाई पाटील यांनी त्या ठिकाणी निमंत्रण दिल्यानंतर राजसाहेबांनी ते स्वीकारला असते येत आहेत। आपण जी शक्यता व्यक्त केलीत, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणानं आनंद आहे की आमच्या 78व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यातून महाराष्ट्रामध्ये जर महाविकास आघाडी आणि राजसाहेब एकत्र आले तर त्याच्यासारखं मोठं कुठलंही फलित असणार नाही। शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे तयारी होते, लाल वादळ सुद्धा या ठिकाणी दाखल होणार आहे, तुम्ही सुद्धा म्हटलेलं आहे की निश्चितच एक वेगळं चित्र या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। ज्या प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आगामी काळात होऊ घातलेल्या आहेत, काय वाटतं की हा वर्धापन दिन सोहळा किती महत्वाचा असणार? खरं तर हा वर्धापन दिन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच पनवेलला आम्हाला करण्याची संधी द्यावी ही मागणी आम्ही केली। आमच्या सरचिटणीस आणि जिल्हा नेतृत्वानं ती मान्य केली आणि आज हा सोहळा इथं साकारतोय। निश्चितपणानं राज्यामध्ये आज आपण बघितलं तर अतिशय अनागोंदी आहे। पनवेलचा विचार केला तर पनवेलकर आणि पनवेलचे सत्ताधारी, पनवेलच्या आमदार, पनवेलच्या महापालिकेचं किंवा एकंदरच या पनवेल उरणाच्या प्रशासनाचा कुठेही ताळतंत्र राहिलेला नाही। लोकांच्या मानस आणि इच्छा वेगळ्या आणि प्रत्यक्षात घडतंय वेगळं अशी परिस्थिती आहे। अशा पार्श्वभूमीवर लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि ती निश्चितपणानं व्यक्त होईल असा विश्वास मला आहे। कारण पनवेलकर मागतोय करामध्ये सवलत, आमदार सांगतो 10% जास्ती शास्तीवर व्याज भरा। या ठिकाणी पाण्याचा पत्ता पनवेलमध्ये नाही आहे, आमदार सांगतो मशिदीवरले भोंगे उतरा, अशी सारी परिस्थिती आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये पनवेलकरांचाही रोष निश्चितपणानं उफाळून येईल हा विश्वास मला आहे। विधान भवनाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आमदारांनी पाण्यासाठी सभात्याग केला होता, स्वतः सभात्याग केला होता। दुर्दैव हेच आहे की पनवेलकरांनी 15 वर्ष आमदारकी दिल्यानंतर आज त्यांना निवडणुका समोर आहेत म्हणून सभात्याग करावासा वाटतो, पण 15 वर्षामध्ये कुठेही प्रयत्न केले नाही आणि त्याच्यामुळे रिसोर्सेस डेव्हलप झाले नाहीत, पाण्याची व्यवस्था झाली नाही। हे सारं अपयश आमदार म्हणून प्रशांत ठाकूर यांचंच आहे। अर्थात त्यांचं तंत्रच असं आहे की सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, त्याच्यामुळे सामदाम दंडभेद नीती वापरून पैशाचा प्रचंड वापर करून ते निवडून येत आहेत आणि 4.5 वर्ष बेपत्ता होत आहेत अशी परिस्थिती आहे। ह्या पार्श्वभूमीवर निश्चितपणानं लोक आता तरी सदस्यक विवेक बुद्धीनं विचार करतील विश्वास मला। आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात खरे होते बाळाराम पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार होते आणि आपण पाहतोय थोड्याच वेळाने या ठिकाणी या कामगार पक्षाच्या शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्याला सुरुवात होणार आहे। मात्र एक वेगळी राजकीय घडी या ठिकाणी बसणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याबरोबरच अवधेश कोरीचा मी वैभव पाटील, पनवेल।